आज आहुंनी सगळीकडे धूपच लावून दिलं. आता कशामुळे लावलं ते पण तुम्हाला सांगतेच, पण त्याच अगोदर सकाळी उठलं. आज आहे एकादशी आणि एकादशीला मी भांडे देवाचे आणि देव हे सगळं घासून घेते. त्यानंतर देवपूजा करून घेतली. फ्रीज उघडून बघितला तर त्यामध्ये सगळा बर्फ असा साचलेला होता आणि तो मला काढून घ्यायचा होता. त्यानंतर मी ते बर्फ काढायला घेतलं, पण काही बर्फ असा होता का सगळा चिपकून होता, त्यामुळे ते निघत नव्हतं. मला अमूल्याची थोडी मदत घ्यावी लागली. हे सामान आणू दे, ते सामान आणू दे. फायनल तो बर्फ पूर्ण काढून घेतला आणि अमूल्याला मात्र ज्यूस हवा होता. इथं वॉटरमेलन घरी अवेलेबलच होतं म्हणून हिला मिक्सरमधून मी ज्यूस काढून दिला. त्यानंतर तिने तो ज्यूस पिली आणि थोडी शांत राहिली. पण शांत कसले, आज रविवार असल्या कारणाने ना अमूल्याने सगळीकडे गोंधळ घालून ठेवलेला होता. सगळीकडे पाणी सांडून ठेवलं. तिला म्हटलं ते सगळं साफ कर आणि ते साफ करायला घेतलं. इथे मला काही तूप जे होतं, मी ते विरजण घातलेलं होतं तुपाचं, ते मला लावायचं होतं म्हणून इथे तूप लावायला घेतलं गरम करायला. आणि इथे नंतर ना सगळीकडे यांनी धूप लावून घेतलं, कारण तुपाचा वास सगळे घरामध्ये पसरत होता आणि तो वास आम्हाला बिलकुल आवडत नव्हता. तर हे धूप ना त्यांनीच लावलेलं होतं, म्हणजे अमूल्याच्या बाबांनी. मी रात्रीला चणे भिजू घातले आणि भिजलेले चणे मला बाजूला टाकायचे होते, न भिजलेले असे बाजूला. त्यामुळे सगळं निवडून घेतलं. वरती वाढवून होतं, म्हणजे डाळ घातलेली होती मी तुरीची वाळू आणि गरम झालेली होती मस्त. आणि मला ते टोपल्यामध्ये सगळं आणून पोत्यामध्ये मी निवांत असं भरायची होती. पण वरून ना आणताना टेरेसवरून काय झालं की मला टोपल्यामध्ये आणणं खूप असं जड वाटत होतं, म्हणून हे सोपी पद्धत माझी एकदम परफेक्ट असते. त्यामुळे पोत्यामध्ये भरलं ना की निवांत येते पायऱ्या.